विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परिसर अभ्यास भाग 1 यामधील सर्वांसाठी अन्न हा पाठ पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी अन्न यामध्ये आपण शेती याविषयी माहिती पाहणार आहोत. त्याचप्रमाणे शेतीचे वेगवेगळे हंगाम आणि शेतीमध्ये कोणकोणती कामं केली जातात याचीही माहिती आपण आजच्या पाठामध्ये घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. शेतीचे हंगाम. शेतीचे हंगाम, हंगाम या शब्दाचा अर्थ आहे ऋतू किंवा ठराविक काळ जो पुन्हा पुन्हा येतो त्याला हंगाम असं म्हटलं जातं. मग वनस्पतीपासून आपल्याला अन्न मिळते. आपल्याला जे अन्न मिळत असतं ते वनस्पतींपासून मिळतं हे आपल्याला माहिती आहे. त्यासाठी शेतामध्ये पिकांची पेरणी व बागामध्ये फळझाडांची लागवड केली जाते. भारताचा सुमारे 60% भूभाग, भूभाग म्हणजे जमिनीचा भाग, भारताच्या जमिनीचा 60% भाग हा शेतीसाठी वापरला जातो. ऋतुमानाप्रमाणे वर्षभरात शेतीचे 2 प्रमुख हंगाम असतात. ऋतुमानाप्रमाणे म्हणजे जो ऋतू आहे त्याप्रमाणे वर्षात शेतीचे किती हंगाम असतात? 2 प्रमुख हंगाम असतात. पहिला हंगाम कोणता आहे तर जून पासून ऑक्टोबर पर्यंत, जून महिन्यापासून ते ऑक्टोबर पर्यंत लक्षात ठेवायचं आहे. जून पासून ऑक्टोबर पर्यंत खरीप हंगाम आहे. कुठला हंगाम आहे? खरीप. या हंगामात पावसाच्या पाण्याचा प्रत्यक्ष वापर होतो. खरीप हंगामामध्ये पावसाच्या पाण्याचा प्रत्यक्ष वापर होतो. कोणत्या हंगामात पावसाच्या पाण्याचा वापर होतो तर खरीप हंगामामध्ये. आणि खरीप हंगाम कोणत्या महिन्यात असतो? जून ते ऑक्टोबर महिन्यात असतो. आणि ऑक्टोबर महिन्यापासून मार्च पर्यंत, ऑक्टोबर ते मार्च पर्यंत कोणता हंगाम असतो तर त्या हंगामाला रबी हंगाम असं म्हणतात. आपण बघितलं 2 प्रमुख हंगाम ऋतुमानाप्रमाणे वर्षात असतात. पहिला असतो खरीप आणि दुसरा असतो रबी. लक्षात ठेवायचा आहे खरीप आणि रबी. तर हा जो खरीप हंगाम आहे त्या खरीप हंगामामध्ये आपल्याला पावसाच्या पाण्याचा वापर होतो. तर जो रबी हंगाम आहे त्या रबी हंगामामध्ये जमिनीत मुरलेले पावसाचे पाणी वापरलं जातं. पावसाचंच पाणी आहे पण कुठलं? जमिनीत मुरलेलं. मग ते विहिरीतून आपण त्याचा उपसा करत असतो. त्याचप्रमाणे परतीचा मान्सून म्हणजे ऑक्टोबर महिन्यानंतर परतीचा पाऊस चालू होतो, त्यालाच परतीचा मान्सून असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे पडणारे दव याचा उपयोग होतो. याशिवाय मार्च ते जून, आता 2 हंगाम प्रमुख बघितले. कोणते 2 बघितले? जून ते ऑक्टोबर पर्यंत आपण बघितला. जून पासून ऑक्टोबर पर्यंत बघितला खरीप, त्याच्यामध्ये पाऊस आहे. आणि ऑक्टोबर पासून ते मार्च पर्यंत बघितला रबी. ऑक्टोबर ते मार्च बघितला रबी हंगाम. मग आता एक आणखी हंगाम आहे त्याला उन्हाळी हंगाम असं म्हणतात. त्याला कसला हंगाम म्हणायचं? उन्हाळी हंगाम. आणि या उन्हाळी हंगामामध्ये म्हणजे तो कधी असतो? उन्हाळ्यात. नावावरूनच कळतंय. मार्च, एप्रिल आणि मे. मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये उन्हाळी हंगाम आहे. मार्च, एप्रिल, मे आणि जून. मार्च ते जून 4 महिन्याच्या कालावधीत उन्हाळी हंगाम आहे. बघा, आपण 3 शेतीचे हंगाम बघितले. खरीप, रब्बी आणि उन्हाळी. 2 प्रमुख आहेत खरीप आणि रब्बी. खरीप हंगाम कधी आहे? जून पासून ऑक्टोबर पर्यंत पावसाचं पाणी वापरलं जातं, प्रत्यक्ष पावसाचं पाणी. आणि त्यानंतर रबी हंगाम. रबी हंगाम कधी येतोय? ऑक्टोबर नंतर. मग परतीचा पाऊस, परतीचा मान्सून आणि जमिनीत मुरलेलं पावसाचं पाणी याच्यामध्ये वापरलं जातं रबी हंगामात. आणखी एक हंगाम आहे मार्च पासून जून पर्यंत, त्याला आपण उन्हाळी हंगाम असं म्हणतो. बघा, इथं प्रश्न आपल्याला विचारलेला आहे,
भात शेती कोणत्या हंगामात करतात? भाताची शेती ही कोणत्या हंगामामध्ये केली जाते? तर आपल्याला माहिती आहे भाताची शेती साधारणपणे महाराष्ट्रामध्ये कोकणात केली जाते आणि मग त्याची पेरणी वगैरे जो भाग चालतो तो पावसाळ्यात होतो आणि पावसाळ्यात कोणता हंगाम असतो? तर जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये खरीप हंगाम असतो, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. हे जे प्रश्न आहेत त्याची उत्तर विचार करून आपल्याला द्यावी लागतात. आता शेतीची कामं बघूया. शेतीची कामं कोणकोणती असतात? आपल्याला शेतातलं पीक चांगलं वाढावं असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं. पीक चांगलं वाढलं तर त्यापासून त्याला उत्पन्न सुद्धा अधिक मिळतं. भरघोस शेती उत्पादनासाठी उत्तम जमीन पाहिजे. जर शेतीचं उत्पादन जास्त पाहिजे असेल तर जमीन जास्त पाहिजे आहे, चांगली पाहिजे, उत्तम बियाणं असलं पाहिजे. त्याचप्रमाणे खतं सुद्धा चांगली वापरली गेली पाहिजेत. तसेच पाण्याची उपलब्धता देखील असावी लागते. आपण बघितलं खरीप हंगामामध्ये प्रत्यक्ष पावसाचं पाणी, रब्बी हंगामामध्ये पडणारे दव, परतीचा मान्सून आणि जमिनीत मुरलेलं पावसाचं पाणी वापरलं जातं. मग जर शेतीची जर उत्पन्न आपल्याला जास्त मिळवायचं असेल तर मशागतीचं कामं देखील आपल्याला करावी लागतात. त्याचबरोबर शेतातील पिकाचे संरक्षण करावे लागते बघा. आणि शेवटी हाती आलेल्या धान्याची सुरक्षित साठवण करावी लागते. जर सगळं पीक आलंय, पिकाची काढणी झाली आणि धान्य उघड्यावर टाकलं तर ते लगेच नष्ट होईल. मग त्यासाठी काय करावं लागतं? त्याची सुरक्षित जी साठवण आहे ती करावी लागते. धान्याची नासाडी होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. आणि मग हे धान्य वाळवलं जातं, त्याला व्यवस्थितरित्या गोदामामध्ये साठवलं जातं. म्हणजे सुरक्षित साठवण धान्याची करावी लागते. आपल्या देशाची लोकसंख्या वाढत असली तरी सर्वांच्या अन्नाची गरज भागवली जात आहे. शेतीच्या सुधारित पद्धतींचा वापर केल्यामुळे हे शक्य झालंय. देशाची लोकसंख्या वाढते पण अन्न सुद्धा तितकंच पुरवलं जातं. त्याचं कारण असं आहे की आपण शेतीमध्ये कसल्या पद्धती वापरतोय? आता सुधारित पद्धती. मग शेतीच्या कोणत्या 2 पद्धती आहेत? पहिली पद्धत आहे पारंपरिक पद्धत. पारंपरिक पद्धतीमध्ये काय केलं जायचं? तर पूर्वापार जुन्या पद्धतीने शेती केली जायचं. पहिलं चालत आली अशी. मग त्याच्यामध्ये बैलाने ओढायचे नांगर असायचे, आऊत वापरायचे, शेताला पाणी देण्यासाठी मोटेचा वापर व्हायचा. बघा आपल्याला इथे एक चित्र सुद्धा दिलंय. बैलानं हे विहीर आहे आणि विहिरीवरती मोठ बसवले आणि त्या मोठेवरून शेताला पाणी दिलं जात आहे. हे बघतोय बघा आपण, इथं दिसतंय. याला मोठ म्हणायचं. चित्र आपल्याला दिलंय. पण आणि कापणी सुद्धा, कापणी, मळणी इत्यादी कामं शेतकऱ्याचे कुटुंबीय स्वतः करायचे किंवा बैलाच्या मदतीने करत असत. परंतु शेतकरी आता काय करतोय? तर ही सगळी कामं यंत्राच्या साहाय्याने. मग नांगरणी असेल, नांगरणी करतोय ती म्हणजे ट्रॅक्टरच्या साहाय्याने. आता बैलाचा वापर खूप कमी झालेला आहे. ट्रॅक्टर वापरतोय नांगरणीसाठी. त्याचप्रमाणे कापणीसाठी कापणीचं यंत्र आहे बघा, कापणीची यंत्रे आहेत. मळणीसाठी देखील धान्याची यंत्र वापरली जातात. त्याचप्रमाणे शेतकरी काय करतोय? जर शेताला पाणी द्यायचं असेल तर शेतीला पाणी द्यायचं असेल तर त्यासाठी तो विजेची मोटार वापरतोय. विजेची मोटार किंवा शेती पंप, विजेची शेती पंप हा शेतकरी वापरतोय आणि त्याद्वारे पाणी देतोय. पूर्वी काय केलं जायचं? मोटेचा वापर केला जायचा. मग ही झाली पारंपरिक पद्धत. आणि मग जमीन नांगरणीसाठी बघा चित्र दाखवलेलं आहे. शेतकरी औत वापरतोय. काय वापरतो आहे? औत. औताचा वापर जमीन नांगरण्यासाठी केला जातोय. आणि मग औत जे ओढले जातात याला हा नांगर आहे आणि हा जो पूर्ण भाग आहे हा लाकडी, त्याला औत असं म्हणलं जातं. आणि बैलाचा याच्यासाठी वापर केला जातोय. पण आता मात्र ट्रॅक्टरचा वापर केला जातो. आधुनिक शेती केली जाते. शेतीचे सुधारित तंत्रज्ञान. पूर्वी काय केलं जायचं? एका हंगामात तयार झालेल्या पिकाचे बियाणे सुरक्षित ठेवलं जायचं. पूर्वी
आधी पिकलेला जे धान्य आहे ते व्यवस्थित ठेवलं जायचं आणि तेच पुढच्या हंगामामध्ये पुढच्या पेरणीला वापरलं जायचं. आता काय केलं जातं तर आता संशोधन करून सुधारित बियाणे केलंय. आता संशोधन केलंय, सुधारित बियाणे तयार केलं गेलेलं आहे. मग ज्वारी, गहू, भात, भुईमूग अशा प्रकारचं सुधारित बियाणं आपल्याला बाजारात मिळतं. ही बियाणे सुधारित का आहेत तर ती किडीला बळी पडत नाहीत. त्याचप्रमाणे पिकाची वाढ झपाट्याने होते. सुधारित बियाण्यांचं वैशिष्ट्य काय तर किडीला बळी पडत नाहीत, कीड लागत नाही. आणि आणखी दुसरं वैशिष्ट्य तर पिकाची वाढ लवकर होते आणि काही बियाणे कमी पाणी असलं तरी देखील भरघोस उत्पन्न देतात, भरघोस पीक देतात. सिंचनाच्या आधुनिक पद्धती. आता सिंचनाच्या आधुनिक पद्धती आपण बघितलं की पूर्वी पारंपरिक पद्धतीमध्ये शेतीला पाणी देण्यासाठी मोट वापरली जायची, पण आता काय केलं जातं तर योग्य वेळी पुरेसं जर पाणी मिळालं तर पिकाची वाढ चांगली होती. पावसाबरोबर नदी, तलाव, विहिरी यातील पाण्याचा उपयोग शेतीसाठी केला जातो. नद्यांवर धरणे बांधली गेली आणि पावसाचं पाणी अडवून पाणीसाठा केला जातो. त्यामुळे भूजल पातळी देखील वाढलेली आहे. भूजल म्हणजे काय तर हे पावसाचं पाणी ज्यावेळी जमिनीवरून वाहत असतं त्यावेळी जमिनीमध्ये खोलवर मुरतं आणि तेच परत आपण काय करतो शेतीसाठी त्याचा उपसा करतो आणि ते पाणी शेतीला वापरतो आणि त्यावर आपलं पीक काढतो. याला म्हणायचं भूजलाचा वापर. भू म्हणजे जमीन, जल म्हणजे पाणी, भूजल म्हणजे जमिनीत मुरलेलं पाणी. तर पिकाला पाटानं पाणी देण्याची पूर्वापार पद्धत आहे. पाटानं पाणी पूर्वीपासून पिकाला दिलं जातं, परंतु या पाटातून वाहणाऱ्या पाण्यापैकी बरेच पाणी जमिनीत जिरते आणि त्याचं बाष्पीभवन होते, म्हणजे पाणी वाया जाते. त्यामुळे आता सिंचनाच्या आधुनिक पद्धती वापरल्या जातात. मग कोणत्या पद्धती वापरल्या जातात तर ठिबक सिंचन म्हणजे एक पाईप आहे आणि त्या पाईपद्वारे त्याला एक छोटंसं छिद्र आहे, त्या छिद्राद्वारे थेंबाथेंबानं पिकाच्या मुळाशी पाणी दिलं जातं आणि त्याला ठिबक सिंचन असं म्हटलं जातं. तुषार सिंचनाचं देखील असंच आहे. फवाऱ्याच्या साह्यानं आपल्याला इथे एक चित्र दिलंय बघा, अशा पद्धतीनं पावसासारखं पाणी पूर्ण पिकाला पुरवलं जातं. ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन यासाठी छिद्रे असलेल्या नलिका वापरतात कुठं ठिबक सिंचन मध्ये, आणि त्यामुळे पिकाच्या मुळापाशी आवश्यक तेवढंच पाणी ठिबकतं. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर होतो. इथं आपल्याला चित्र दाखवलेलं आहे ठिबक सिंचनचं, बघायचंय लक्षपूर्वक. त्यानंतर आपण बघूया तुषार सिंचन, त्याचंही चित्र आहे. तुषार सिंचन पद्धतीमध्ये काय केलं जातं, लहान मोठ्या कारंजामधून पिकावर पाणी फवारलं जातं, त्याला तुषार सिंचन म्हणायचं. आता ही माहिती मिळवायची आपल्याला, ज्वारीच्या सुधारित बियाण्यांची नावं, शेतकरी मोठ वापरण्यासाठी कोणाची मदत घ्यायचा, आजकाल जमिनीखालचे पाणी कसे उपसतात, आपण पाहत असतो. तुम्ही जरा ही उत्तरं शोधा. आता आपण बघूया खते. जमिनीमध्ये 30 पिकं घेतली जातात आणि त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. एकाच जमिनीमध्ये दरवर्षी जर ऊस घेतला गेला तर जमिनीची सुपीकता कमी होते. मग काय करावं लागतं, त्या जमिनीमध्ये पीक बदलून घ्यावं लागतं तर जमिनीची सुपीकता टिकते. आणि जर अजून सुपीकता वाढवायची असेल तर जमिनीमध्ये आपल्याला खते मिसळावी लागतील, मातीमध्ये खतं मिसळावी लागतात आणि मग मातीची सुपीकता वाढवावी लागते. त्यामुळे पिकांना योग्य त्या पोषक द्रव्यांचा पुरवठा होतो. पिकाला जे अन्न पाहिजे ते मातीतून मिळतं खतं टाकली तर. मग खतांचे पण 2 प्रकार आहेत. खतांचे 2 प्रकार लक्षात ठेवा, नैसर्गिक खते आणि दुसरा रासायनिक खते. नैसर्गिक खते कुठं मिळतात तर निसर्गात उपलब्ध असलेल्या पालापाचोळा आणि शेण यापासून नैसर्गिक खतं मिळतात. नैसर्गिक खतं कशापासून मिळतात, पालापाचोळा व शेण यापासून मिळतात. आणि रासायनिक खतं म्हणजे कृत्रिम खतं. ही खतं कुठं केली जातात तयार तर कारखान्यामध्ये तयार केली जातात. फॅक्टरी आहे रासायनिक खताची, वेगवेगळी केमिकल वापरली जातात आणि त्यापासून तयार केली जातात रासायनिक खतं. मात्र नैसर्गिक खतं पालापाचोळा व शेण यापासून आणि वेगवेगळ्या रसायनापासून रासायनिक खतं तयार केली जातात.
पूर्वापार शेती पद्धतीमध्ये म्हणजे जुन्या शेती पद्धतीमध्ये, पारंपरिक शेती पद्धतीमध्ये शेणखत वापरलं जायचं, लेंडी खत वापरलं जायचं, हिरवळीचं खत, कंपोस्ट खत अशी नैसर्गिक खतं वापरली जायची. नैसर्गिक खतांची नावे सांगा असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे शेणखत, लेंडी खत, हिरवळीचे खत, कंपोस्ट खत. आता तसंच या खताचा जर वापर केला तर उत्पादनामध्ये शीघ्र म्हणजे वेगानं आणि अधिक वाढ होण्यासाठी काय केलं गेलं, पुढं खतांच्या वापरामध्ये रासायनिक खतं वापरली गेली. म्हणजे लेंडी खत, शेणखत, हिरवळीचं खत, कंपोस्ट खत ही जी खतं आहेत, या खतामुळे उत्पादन वाढायचं पण हळूहळू वाढायचं. पण रासायनिक खतामध्ये काय केलं गेलं, लगेच आपल्याला जमिनीचा पोत सुधारलेला दिसून येऊ लागला. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर केला गेला आणि परंतु त्याचा वापर रासायनिक खतांचा बेसुमार खूप वापर झाला. त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. लक्षात घ्या, जमिनीमध्ये रासायनिक खतं जर खूप प्रमाणामध्ये जास्त प्रमाणात वापरली तर जमिनीची सुपीकता कमी होते आणि धान्य उत्पादन घटते म्हणजे कमी होते. खतानं धान्याचं उत्पादन वाढायला पाहिजे का? वाढायला पाहिजे. पण रासायनिक खतं जर जास्त प्रमाणात वापरली तर धान्य उत्पादन वाढत नाही, उलट कमी होतं. लक्षात ठेवायचं आहे. शेतीसाठी पाण्याचा अतिवापर, पाणी जर जास्त प्रमाणामध्ये शेतीसाठी वापरलं तर जमिनी काय होत आहेत, क्षारपड होत आहेत. लक्षात ठेवा, पाण्याचा अतिवापर केल्यामुळे जमिनीमध्ये काय होत आहे, क्षारपड म्हणजे क्षार येत आहेत जमिनीमध्ये. आणि ज्या भागात मुबलक पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी क्षारपड जमिनीचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसून येतं आहे. मग क्षारपड जमिनी आपल्याला कुठं आढळतात? धरण क्षेत्रालगत जमिनी म्हणजे धरणाच्या जवळ आणि नदीच्या काठी आपल्याला क्षारपड जमिनी आढळतात. जमिनी क्षारपड झाली तर काय करावं लागतं, मातीचं परीक्षण करून घ्यावं लागतं आणि मग मातीमध्ये काय कमी आहे ते घटक टाकावे लागतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते, परंतु त्यात वेळ आणि पैसा वाया जातो. जमिनी क्षारपड होऊ नयेत म्हणून पाणी व रासायनिक खतांचा अतिवापर टाळावा लागेल. जमिनी क्षारपड व्हायच्या नसतील तर काय करावं लागेल, पाण्याचा जास्त वापर आणि रासायनिक खतांचा जास्त वापर आपल्याला टाळावा लागेल. आता पिकांचे संरक्षण, किडीमुळे आणि रोग पडून काय होतं, पिकाचं नुकसान होतं. पिकावरती वेगवेगळे रोग येतात आणि त्याच्यामुळं पिकाचं नुकसान होतं. यावर उपाय म्हणून कीड आणि रोग जंतू मारणारी कीटकनाशके, लक्षात ठेवा शब्द, कीड मारणारी कीटकनाशक फवारली जातात. कुठं? पिकांवर. आणि बियाणं पेरायच्या आधी त्यावर औषधं देखील चोळली जातात. इथे एक चित्र दिसतंय की रासायनिक कीटकनाशक असा पंप पाठीवरती घेऊन फवारली जात आहेत. याला कीटकनाशक फवारणी असं म्हटलं जातं. आणि मग धान्याची साठवण हा सुद्धा शेतीतला महत्वाचा भाग आहे. शेतीतलं उत्पादन वाढवण्याबरोबरच शेतातून मिळालेलं धान्य नीट साठवणं हेही तितकंच महत्वाचं आहे. धान्य साठवण्यासाठी कोणत्या पद्धती वापरतात तर बघा, आपल्याला माहिती दिलेली आहे. तर धान्य जर साठवायचं असेल तर शेतकरी हाती आलेलं धान्य उन्हात चांगलं वाळवतात, मग ते पोत्यात भरतात. वाळवलं जातं आणि नंतर पोत्यात भरलं जातं. ही पोती घरात किंवा विक्रीनंतर गोदामामध्ये किंवा दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात साठवली जातात. मग ही पोती साठवली जातात कुठं? गोदामामध्ये, गोडाऊन मध्ये साठवली जातात. त्याला गोदाम असा मराठी शब्द आहे आणि इंग्रजी शब्द आहे गोडाऊन. तर गोडाऊन मध्ये ही पोती धान्याची साठवली जातात. त्यानंतर साठवलेल्या धान्याची नासाडी 2 प्रकाराने होते. धान्य जरी साठवलं तरी त्याला कीड मुंगी लागते, उंदीर घुशी याच्यामुळे धान्याची नासाडी होते. त्यामुळे दमट व कोंदट जागी धान्य जर साठवलं तर धान्याला बुरशी देखील लागते. मग काय केलं जातं तर कीड मुंगी याचा उपद्रव होऊ नये म्हणून धान्य साठवण्याच्या जागी योग्य ते औषधं फवारतात किंवा धान्य साठ्याभोवती पसरतात. वेगवेगळी केमिकल आहेत, ती जर धान्य साठ्याभोवती पसरली तर कीड मुंगीचा, उंदीर घुशीचा उपद्रव होत नाही. आणि त्याचप्रमाणे धान्याच्या साठ्यात म्हणजे धान्यामध्येच कडुलिंबाचा पाला मिसळतात. धान्य साठा ठेवण्यासाठी काही संरक्षक औषधं देखील मिळतात. त्याच्या वासाने धान्याला कीड लागत नाही. काही औषधं देखील मिळतात, संरक्षक औषधं त्याला म्हणायचं. ती धान्याला
काय केलं जातं, चोळले जातात आणि त्यामुळे धान्याला कीड लागत नाही. धान्य साठवण्याची जागा ही नेहमी कोरडी ठेवतात का, तर धान्याला बुरशी लागू नये म्हणून. धान्याला बुरशी जर लागली तर धान्य खराब होईल आणि त्यामुळं आपल्याला ते वापरता येणार नाही. मग हवा खेळती राहील याची देखील काळजी घेतली जाते. इथे एक चित्र दाखवलंय बघा धान्य गोदामाचं. हवा खेळती ठेवण्यासाठी इथे खिडक्या आहेत, कारण हवा जर दमट झाली तर धान्याला काय लागेल, बुरशी लागेल. त्यामुळे हवा खेळती राहिली पाहिजे, वातावरण कोरडं राहिलं पाहिजे, यासाठी खिडक्या धान्य गोदामाला आहेत. आणखी काय केलंय, धान्य व्यवस्थित साठवलेलं आहे बघा. त्याच्या बाजूला संरक्षक जी रसायन आहेत ती पसरलेली आहेत आणि अशा पद्धतीने पोत्यामध्ये वाळवून हे धान्य साठवलेलं आहे. कडुनिंबाचा पाला देखील धान्यामध्ये मिसळला जातो. इथं कडुनिंबाचं एक चित्र आपल्याला दिलेलं आहे. बघा, पूर्वी कणगी वापरली जायची, कुडाच्या टोपल्या वापरल्या जायच्या. कशासाठी, धान्य साठवण्यासाठी. कसा त्याचा वापर केला जायचा हे आता घरी गेल्यानंतर आपल्या आई वडिलांना विचारा, ते तुम्हाला समजावून सांगतील. अन्न संचय आणि पर्यावरण संवर्धन. बघा, माणसाप्रमाणे इतर काही सजीव देखील अन्न साठा करतात. जसा माणूस अन्न साठवतो, धान्याची पोती साठवतो, तसं कुठले सजीव अन्न साठवतात, तर मुंग्या. लक्षात ठेवा, मुंग्या काय करतात, अन्न साठा करतात. त्याचप्रमाणे मधमाशा देखील पोळ्यामध्ये मधाच्या रूपात अन्न ठेवतात. मकरंद गोळा करतात. मधमाशा काय गोळा करतात, तर मकरंद गोळा करतात आणि मधाच्या रूपात साठवून ठेवतात. कुठं, पोळ्यामध्ये. आणखी खारी सुद्धा, झाडावरती असणारी खार ही सुद्धा काय करते, वृक्षाच्या बिया साठवून ठेवते. अशा प्रकारे अन्न संचय केल्यामुळे ज्यावेळी त्यांना गरज असेल त्यावेळी अन्न मिळतं. लक्षात ठेवा, इथं मधमाशीचं चित्र आहे, खारीचं चित्र आहे. हे दोन जे प्राणी आहेत ते अन्न संचय करतात. त्याचप्रमाणे मुंगी हा प्राणी सुद्धा अन्न साठा करत असतो. बघा, माणसा व्यतिरिक्त निसर्गात कोणते जीव अन्न साठा करतात, तर मुंगी, मधमाशी आणि खार. लक्षात ठेवायचंय. वनस्पती त्यांना लागणाऱ्या अन्नाची निर्मिती सतत करतात, तरीही अन्नाचा साठा करणाऱ्या वनस्पती निसर्गात आढळतात. जसा माणूस आणि काही प्राणी अन्न साठा करतात, वनस्पती तर काय सूर्यप्रकाशामध्ये अन्न तयार करतच असतात. पण त्याचबरोबर कांदा, लसूण, बटाटे, आले, लक्षात ठेवा, हे काय आहेत, कंद आहेत. हे काय आहेत, कंद म्हणजे खोडाचे भाग आहेत. म्हणजे कांदा, लसूण, बटाटे, आले हे काय आहेत, खोड आहेत. आणि रताळे, मुळा, गाजर हे काय आहेत, तर ती मुळा आहेत. आणि बीट हे देखील मूळ आहे आणि याच्यामध्ये देखील वनस्पती अन्नसाठा करतात. लक्षात ठेवायचंय, लसूण, कांदा ही खोडं आहेत, आले, कंद आहेत, तर याच्यामध्ये देखील अन्न साठवलं जातं. रताळे, गाजर, बीट, मुळा याच्यामध्ये देखील मुळांच्या स्वरूपात ही मुळं आहेत. मुळं कोणती आणि खोडं कोणती, लक्षात ठेवा. रताळे, मुळा, गाजर, बीट ही मुळं आहेत आणि ते अन्नसाठा करतात. आणि आले, लसूण, कांदा ही काय आहेत, खोडं आहेत, ती देखील अन्नसाठा करतात. भारतात सुधारित तंत्रज्ञानामुळे मुबलक धान्य उपलब्ध होत आहे. हे धान्य मोठमोठ्या गोदामात साठवले जातं. एखाद्या वर्षी पूर आला, अवर्षण म्हणजे दुष्काळ पडला, वादळ झाली, गारपीट झाली, तर आपल्या शेतीचं नुकसान होतं, भूकंप होतो, त्यावेळी देखील धान्य नष्ट होतं आणि अशा वेळी गोदामातील अन्नधान्य साठ्याचा उपयोग होतो. तुम्ही काय करायचंय, तर तुमच्या परिसरामध्ये स्वस्त धान्य दुकान आहे, त्या ठिकाणी स्वस्त धान्य दुकानाला भेट द्यायची आणि रेशनिंग व्यवस्था समजावून घ्यायची आहे. आणखी एक आपल्याला गोष्ट समजावून घ्यायची आता, हरित क्रांती. खूप 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 महत्वाचा शब्द आहे, हरित क्रांती. हरित म्हणजे हिरवं. हिरवा हा रंग कशासाठी आहे, तर शेतीसाठी आहे. हरित क्रांती म्हणजे शेतीमध्ये झालेले उत्पन्नातली वाढ. मग याच्यासाठी काय झालेलं आहे, अन्नधान्याचं उत्पादन वाढलं, इतकं वाढलं की शेतकरी स्वतःपुरतं धान्य ठेवून घेऊ लागला, बाकीचं बाजारामध्ये विकू लागला आणि आपल्या देशामध्ये
देशाला जेवढी गरज आहे त्यापेक्षा देखील जास्त धान्याचं उत्पादन झालं आणि त्यामुळं आपण काय करतो आता परदेशात देखील इतर देशांना सुद्धा आपण धान्य देत असतो, शेतीची उत्पादनं देत असतो आणि त्यामुळं धान्याच्या उत्पादनात जी क्रांती झाली त्याला हरित क्रांती, हिरवी क्रांती म्हटलं जातं आणि ही हिरवी क्रांती घडवून आणण्याचं श्रेय दिलं जातं ते डॉक्टर M.S. स्वामीनाथन. नाव लक्षात ठेवा, डॉक्टर M.S. स्वामीनाथन हरित क्रांतीचे जनक, कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला अन्न सुरक्षा, अन्न ही आपली मूलभूत गरज आहे आणि मग प्रत्येकाला आवश्यक व पुरेसं अन्न मिळावं यासाठी शासनानं काय केलं, अन्न सुरक्षेचे कायदे केलेले आहेत. ते कधी केले आहेत? 2013 मध्ये केलेले आहेत आणि त्याच्यामुळे कुपोषण, उपासमार, भूकबळी याचा सामना करणं शक्य झालंय. लक्षात ठेवायचं, अन्न सुरक्षा कायदे 2013. कृषी सहाय्यक उपक्रम म्हणजे कृषी म्हणजे शेती, शेतीसाठी कोणते उपक्रम गरजेचे आहेत, कोणते उपक्रम मदत करतात, तर आधुनिक तंत्रज्ञान, जलसिंचन सोयी, सुधारित बियाणं, वेगवेगळे खतं, कीटकनाशकाचा वापर याची माहिती आपल्याला कृषी सहाय्यक उपक्रमातून मिळते. त्याचप्रमाणे हवामानाचा अंदाज कळतो. शेतीविषयक माहिती आपल्याला कृषी सहाय्यक केंद्रातून मिळवतात. शेतकरी बघा मोबाईलच्या सहाय्यानं कृषी सहाय्यक केंद्रातून माहिती मिळवत आहे. त्याशिवाय शेती शाळा देखील आता सुरू करण्यात आल्या. या शाळांमध्ये शेतकरी जातात आणि शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान शिकून घेतात. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून प्रदर्शनं देखील भरवली, त्याला कृषी प्रदर्शन असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे शासनाचा कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, दूरदर्शन, वर्तमानपत्र, शेतीविषयक विविध नियतकालिके यासारखी विशेषांक आपल्याला आधुनिक शेतीचा प्रचार व प्रसार करताना दिसून येतात. सर्व शेतकऱ्यांना सुधारित शेती पद्धत वापरून भरघोस उत्पन्न घेणे शक्य झाले आहे. संपूर्ण देशाला याचा फायदा होत आहे. लक्षात ठेवायचं आहे. तर कृषी सहाय्यक उपक्रम हे खूप महत्वाचे आहेत. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सेंद्रिय शेती. सेंद्रिय शेती म्हणजे काय? नैसर्गिक पदार्थ आपण बघितलं. नैसर्गिक खतं कोणती आहेत? 4 प्रकारचे आहेत. हिरवळीची खतं आहेत, कंपोस्ट खतं आहेत, पालापाचोळा, शेणखत यासारखी खतं आपण बघितलेत. लेंडी खत आहे, शेणखत आहे, कंपोस्ट खत आहे, हिरवळीचं खत आहे. मग ही झाली नैसर्गिक जे खतं आहेत ती. मग अशाच प्रकारची नैसर्गिक खतं, नैसर्गिक कीटकनाशक देखील आपण वापरतो. आता कडुनिंबाचा पाला काय आहे? तर नैसर्गिक संरक्षक आहे. त्याच्यामध्ये कोणतंही केमिकल नाही, तो कारखान्यात तयार होत नाही, मग ते निसर्गात आलंय. मग अशी जी काही पारंपरिक शेतीचाच हा प्रकार आहे सेंद्रिय शेती. मग नैसर्गिक पदार्थ वापरून जी शेती केली जाते त्याला सेंद्रिय शेती असं म्हणतात. नैसर्गिक पदार्थ वापरून केलेल्या शेतीला सेंद्रिय शेती म्हणतात आणि याच्यामुळं ही जी नैसर्गिक शेतीतनं किंवा सेंद्रिय शेतीतनं आलेलं उत्पन्न आहे त्यातून आलेलं उत्पन्न हे आपल्या शरीरावर दुष्परिणाम करत नाही. केमिकल जे आहे, केमिकलमुळे वेगवेगळे आजार होत आहेत, रसायनामुळे वेगवेगळे आजार होत आहेत. मग ती फवारणी करताना केमिकल वापरलं जातं, खतामध्ये केमिकल आहे, कीटकनाशकात केमिकल आहे आणि त्यामुळे वेगवेगळे आजार होतात. आणि या शेतीमध्ये, सेंद्रिय शेतीमध्ये मात्र असलं काही नाही. त्यामुळे हे सेंद्रिय शेतीतलं उत्पादन हे थोडंसं आपल्या आरोग्याला चांगलं आहे. या शेतीमध्ये उगवलेलं अन्नधान्य कसदार असतं, त्याशिवाय चवीला देखील उत्तम असतं. त्यामुळे शेतकरी आता काय करतायत? सेंद्रिय शेती करू लागलेले आहेत. या शेतीमध्ये वनस्पती आणि प्राण्यापासून मिळणाऱ्या खतांचा वापर केला जातो. हाडांचा चुरा, मासळी, शेणखत, प्राण्यांचे मलमूत्र याचा वापर खत म्हणून केला जातो. लक्षात ठेवायचंय, शेतीसाठी आवश्यक तेवढंच पाणी वापरा आणि रासायनिक खतं, कीटकनाशक वापरताना काळजी घ्या. अतिरिक्त वापर टाळा. आपण काय शिकलो? तर खरीप व रब्बी ही शेतीचे प्रमुख हंगाम आहेत. सुधारित शेती तंत्रज्ञानामुळे अन्नधान्य उत्पादनात वाढ झाली. कृषी सहाय्यक उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना शेतीविषयक नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळते. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांसाठी अन्न या पाठामध्ये शेतीसाठी मध्ये कोणकोणती कामं केली जातात, कशी केली जातात, सेंद्रिय शेती म्हणजे काय, हरित क्रांतीचे प्रणेते M.S. स्वामीनाथन आहेत
याची माहिती घेतली. सिंचनाच्या वेगवेगळ्या पद्धती आपण पाहिल्या. ठिबक सिंचन पाहिलं, तुषार सिंचन पाहिलं, सुधारित बियाणं का वापरावं, पारंपरिक शेती कशी केली जाते याचीही माहिती आपण आजच्या पाठामध्ये घेतली. तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.